अच्छा. मॅडम तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करा तुम्ही. माझं नाव सुवर्णा पोपटराव शितोळे. हा. मी उंबरज शेवडे इथं राहते. हा. खूप वर्षापासून ह्याचा त्रास होता अस्थमाचा. हम्म. खूप वर्ष म्हणजे किती वर्ष? वर्ष म्हणजे तरी 20 वर्ष झाली असतील. हम्म. 20 अच्छा. पासून त्रास होता हम्म. आणि खूपच त्रास व्हायचा मला. ते इनेलर ओढावं लागायचं दोन्ही वेळेस, हम्म. सकाळ संध्याकाळ. हम्म. आणि झोप लागायची नाही. हम्म. व्यवस्थित जात नव्हतं, दम लागायचं, सारखं चालणं होत नव्हतं. हम्म. आणि एकदम असं सुकल्या सुकल्यागत सगळा चेहरा वगैरे सगळं शरीर सुकल्यासारखं दिसायचं. हम्म. पण आता हे 5-6 महिने झालं तुमचं औषध चालू केल्यापासून हम्म. खूपच खूप म्हणजे खूपच फरक पडला. हम्म. काय काय आता तर फरक म्हणजे जाणवतोय? औषधं तुमची बंद झाली का हे सांगा? पंप आणि हे सगळं चालू होतं है ना? सांगते, 5 तारखेला आता मुलाचं लग्न होतं ना, हम्म. 12 डिसेंबर. त्याच्या अगोदर पासून मी पंप काही ओढलेला नाही. हम्म. माझा पंप पूर्णपणे बंद झालाय. हम्म. मला अजिबात कुठलाही त्रास होत नाही, धाप लागत नाही. जे माझ्या घशात वाजायचं, नाकात वाजायचं, झोप लागायची नाही, तसं काहीही होत नाही आता. हम्म. एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता. एवढी अजिबात थंडी, म्हणजे हा. एवढ्या थंडीमध्ये किती त्रास व्हायचा पहिला? हो. अजिबात पंप ओढायला लागलेला नाही मला. हम्म. आम्ही स्टॉक शिल्लक ठेवायचो गोळ्यांचा. हम्म. वाफारा, परत ते इनहेलरच्या गोळ्या कायम स्टॉक घरात शिल्लक असायचा. अजून पण शिल्लक पडलाय घरात. पण हम्म. आता गरजच नाही भासली मला. हम्म. खूप छान रिझल्ट मिळालाय खूप. झोप लागते का आता? हो, झोप लागते. रात्रीची तर खूप छान लागते. दुपारची जरा लागत नाही. पण तसं ह्याचा काय त्रास नाहीये. त्याच्यामुळं काय नाहीये प्रॉब्लेम. हम्म. हम्म. घशात वाजत होतं त्याच्यामुळे झोप लागत नव्हती. मग मला पंप ओढावा लागायचा ना. हम्म. हम्म. पण आता काय नाही होत. म्हणजे तुमचा अस्थमा पूर्ण बरा झाला आता है ना? माझं मी एकदम असं फ्रेश वाटतंय आता. हम्म. किती पण खाल्लं की धाप लागत नाही, काय नाही, काही वाटत नाही आता. हम्म. इतकी थंडी आहे इथं, खूप थंडी आहे आमच्या इथं. पण हम्म. अजिबात जाणवत नाही मला. किती सगळं वर्षात अस्थमा बरा झाला तुमचा? अस्थमा मला वाटते 6 महिन्यात बरा झाला. नाही पण नाही, किती वर्षांपासून होता? 20 वर्षांपासून होता मला अस्थमा. खूप खूप त्रास होत होता. बरोबर. पण आता त्यावर परफेक्ट उपाय मिळाला आणि बरा झाला तो. कसं आम्हाला पण वाटतंय आता? खूप छान वाटते. सगळ्यांना खूप आनंद झालाय खूप. म्हणूनच तुम्हाला भेटायचं आहे एकदा. नाही, या तुम्ही, नक्की भेटूयात आपण. काही प्रॉब्लेम नाही. खूप मोठं टेन्शन गेलंय. सगळ्यांना टेन्शन होतं. पण खूप खूप रिलॅक्स झालोय आम्ही आता. हम्म. मला तर एवढा आनंद झालाय की हिचा पंप बंद झाला म्हणून. हम्म. त्यांनी खूप प्रयत्न केले माझ्यासाठी. पण नाही, हे औषध खूप खूप म्हणजे खूप इफेक्ट झाला. खूप छान, खूप छान. असं बऱ्याच लोकांना फरक पडावा ह्या औषधांचा, अशी असे ह्यासाठीच मी काम करतेय सध्या. आणि आणि काय बोलायचंय तुम्हाला? त्यांनी कंटिन्युटी मध्ये ठेवलं औषध चालू तर पडणार की नक्की फरक पडणार. हा, कंटिन्यू केलं आणि आता हे पण औषध काही दिवसानंतर हे पण बंद होऊन जातील तुमचे. हो हो. म्हणजे तुम्ही एकदम मुक्त होऊन जाल अस्थमापासून तेव्हापासून हो. है ना? आता थंडी संपेल, थंडीनंतर उन्हाळा चालू होईल ना. हम्म. सीझन जेव्हा बदलतो तेव्हा खूप त्रास होतो ना. हम्म. तेव्हा आता बघूया काय होतंय. नाही, झालं तरी थोडंफार होईल, पण त्याला काय आता आपल्याकडे औषधं आहेत आणि घ्यावी लागली काही तर काही प्रॉब्लेम नाही. पण आता हे हा. पूर्ण एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला नाही झाला त्रास म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. कारण म्हणजे अस्थमाचं युजली असं होतं की थंडी सुरू होताच लगेच सुरू होतात गोष्टी, म्हणजे खोकला हे ते लगेच, मग त्या पुढच्या गोष्टी होतात. पण आता हो. बऱ्यापैकी हिलिंग झालंय तुमचं है ना? म्हणजे पूर्णच बंद झाले आता सगळं, खोकला वगैरे काही. मुळात म्हणजे कफच तयार होत नाही आता माझा. हम्म. त्यामुळे मला एकदम रिलॅक्स झाले. नाहीतर सकाळी उठल्यानंतर एवढा कफ असायचा ना, हम्म. त्यामुळे झाडू मारायला घेतला तरी धाप लागायची. हम्म. श्वासच घेता येत नव्हता. त्याच्यामुळे आता कफ तयार होत नाही, त्यामुळे एकदम रिलॅक्स झाली. आणि एवढी थंडी असून कफ तयार होत नाही. आणि पाणी वगैरे गरम पित नाही, थंडच पाणी पिते. अरे तरी वा. सुद्धा सगळी फळं वगैरे खाते, सगळं खाते, तरी सुद्धा काही नाही. दही वगैरे सगळं खाते. तरी वा वा काही त्रास वा. झाला नाही. हं. ह्याच्यापेक्षा आणखीन छान रिझल्ट काय पाहिजे?
है ना? हा. सगळं छान झालं की हे खाऊ नका ते खाऊ नका, पण आता सगळं खाते. पहिले सगळे सगळं. पथ्य करूनही फरक नव्हता पडत, हो की नाही? मॅडम मी बोललो तर चालेल थोडस? हो हो हो, चालेल ना. बोला ना सर. नमस्कार. माझ्या पण हा. नमस्कार. तिला साधारणतः 2010 पासून हा प्रॉब्लेम होता. हम्म. अचानक कुरकुममध्ये ते पोल्युटेड कंपनी जेमिनीचा जो धुराळ्यातून जो धूर निघायचा तो आमच्या क्वार्टरकडेच यायचा. हम्म. आणि तेव्हापासून तिला हा त्रास सुरू झाला होता. हम्म. त्यावेळेस सुरुवात अशी झाली होती की रात्री 3 वाजता मी ड्युटीवरती होतो आणि 3 वाजता तिचा फोन आला मला की जसं असाल तसे निघून या. 5 मिनिटं जरी उशीर झाला तर मी जगेन की नाही सांगता येत नाही. तिचा श्वासच एकदम कोंडला होता. हम्म. 3 वाजता जाऊन कुरकुममधल्या BHMS वगैरे डॉक्टर होते तिथं. हम्म. त्यांना नेऊन दाखवल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं. लगेच त्यांनी हे वाफारा लावला आणि तिला म्हणजे जीवदान दिलं म्हणायला हरकत नाही त्यावेळेला. हम्म. कारण रात्री 3 वाजता कुठले डॉक्टर मिळणार आणि कुणाकडे जाणार हा मोठा प्रॉब्लेम होता. हम्म. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रॉब्लेम. सगळं सगळं म्हणजे जेवढं करता येत होतं तेवढं हे केलं. हे तर मग इस्लामपूरला डॉक्टरांच्याकडून MD डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ट्रीटमेंट चालू केली त्यांची. मग ज्या वेळेला त्रास होईल त्यावेळेला पंप ओढायचं. पंप ओढायचा म्हणजे हे आपल्या गोळ्या दिल्या होत्या ओढायच्या. हम्म. हम्म. त्या सगळ्या तर कमीत कमी तिला घ्याव्याच लागल्या. सुरुवातीला ते दिवसातून 3-3 वेळा घ्यायला लागायच्या. हम्म. नंतर मग ज्याप्रमाणे हवामान असेल त्याप्रमाणे मग कमी सकाळी संध्याकाळी किंवा मग संध्याकाळीच असं फरक पडत होता. पण ते कंटिन्युअस आतापर्यंत कंटिन्युअस चाललं होतं. हे हम्म. तुमची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याचा परिणाम एवढा छान मिळत गेला की म्हणजे तिला अस्थमा आहे ह्याच्यावरतीच विश्वास बसत नाहीये. एवढं म्हणजे आता तुमचे आभार कुठल्या आणि कशा शब्दात मानावे हेच आम्हाला म्हणजे सांगता येत नाही. एवढे मोठे उपकार म्हणा, डॉक्टरांना देव म्हणतात ते काय उगाच म्हणत नाहीत. अरे, कारण खूप मग मोठी हे दिली तुम्ही मला असं. अं, नाही 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 मॅडम, एक बघा, एका पेशंटच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यानंतर त्याच्यासाठी ते नवजीवनच असते. विचार करा, आज आपण मीडियामधून, पेपरमधून, बातम्यांमधून ह्या अस्थमाविषयी काय कोण अनभिज्ञ आहे असं नाहीये. प्रत्येकाला माहिती आहे की अस्थमा हा कसा आजार आहे. इव्हन आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो त्याच्यामध्ये सुद्धा ते त्या आजारासाठी हे करतात, वेगळं टॉपअप घ्यायला लावतात. हम्म. मग विचार करा एवढ्या मोठ्या आजारासाठी की म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं तो गोळ्या पंप बरोबर ठेवायचा. बरं, कुठल्या वातावरणात आपण जातोय माहिती नसते आपल्याला, तिथं काय धूळ असते काय आहे काय माहिती नाहीये. म्हणजे किती काळजी घ्यावी लागते अशा पेशंटला. कोण कुठं फिरायला जायचं म्हटलं किंवा कुणीकडं एखाद्या प्रोग्रामला जायचं म्हटलं तर किती म्हणजे खूप खूप काळजी घ्यावी लागते. आज तुमच्या ट्रीटमेंटचा परिणाम असा झाला की आम्ही बिनधास्त झालोय, हम्म. अक्षरशः बिनधास्त झालो. तिला आता म्हणजे अहो साधं शिडी चढायचं म्हटलं म्हणजे एक मजला हम्म. 10 फूट अंतर वरती शिडीनं वरती चढायचं म्हटलं तरी तिला शक्य होत नव्हतं. एवढा तिला दम लागत होता, धाप लागत होती. बरोबर. आता म्हणजे एकदम फ्री झाली. तिला आता धाप लागणे हा प्रकारच बंद झालेला आहे. आणि गोळ्या ओढणं तर ते आता जवळजवळ झालं एक नाही आता किती महिना. जवळजवळ 1 महिना होत आला. हम्म. जवळजवळ 1 महिना होत आला. कुठल्याही प्रकारची गोळी ओढायची गरज नाही पडत तिला, कुठल्याही प्रकारची. हम्म. 2 प्रकारच्या गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरांनी. हम्म. त्यातली कुठल्याही प्रकारची एअर्स म्हणून होती एक ह्याची, फुलाची. नाही सिप्लाची नाही, ह्याची फोऱ्याकोट होती मला. असेल ना? हा फोऱ्याकोट आणि ते असेल. हा 2 होत्या. हम्म. याची सिप्लाची एक, रेक्टॉन का काय तर म्हणते. अशा असेलिन 2 गोळ्या. असेल किंवा फोऱ्याकोट असेल. फोऱ्याकोटच असते शक्यतो. पण ठीक आहे, हा आता नाहीये, तिचं नाव पण नको काढायला, है ना? आता त्या माझ्याकडं हिच्यासाठी मला त्या गोळ्या 3 महिन्याचा स्टॉक पेंडिंग ठेवावा लागत होता हम्म. एक्स्ट्रा.
3 महिन्याचा स्टॉक. मग विचार करा आता म्हणजे ज्या ऍप वरून मी मागवत होतो ते ऍप आता म्हणजे ते वरचेवर मला मेसेज पाठवतायत की तुमचा स्टॉक संपला असेल, तुम्ही पुढची ऑर्डर द्या. आता महिना झाला अजिबात गोळी ओढायला लागलेली नाही. आता शिल्लक राहिलेल्या गोळ्या आहेत, त्याचाच काय करायचा याचा प्रश्न पडलाय. धन्यवाद. खरंच खरंच मॅडम, तुमचे जेवढे मानावे तेवढे धन्यवाद म्हणजे कमीच आहेत. खूप आभार धन्यवाद म्हणजे तुमचे. होमिओपॅथीचे आहेत खरं तर. कारण हे सायन्स अजून लोकांना माहित नाहीये की कसं काम करतंय ते. पण अगदी बरोबर. या बाबतीत आमचा अनुभव एक सांगतो तुम्हाला. आम्ही वापीमध्ये असताना होमिओपॅथीची ट्रीटमेंटसाठी ट्राय केलेला. वर्षभर घेतलं. एक हम्म, वर्षभर आम्ही ट्रीटमेंट घेतली होती. होमिओपॅथी बद्दल आहे, आम्हालाही विश्वास आहे. हम्म, पण प्रॉपर त्याच्यावरती जी काय आता ते झालं आम्हालाही कळलं नाही. पण एक वर्षभर आम्ही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा हम्म. काहीच आम्हाला काहीही फरक नाही. हा, थोडासा जरी इम्प्रुव्हमेंट मिळाली असती तरी आम्ही ते कंटिन्युटी मध्ये ठेवलं असतं. पण एक वर्षभर आम्ही ती ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा आम्हाला काही खास फरक पडला नव्हता. अच्छा. त्यामुळं होमिओपॅथी मान्य करतो की तुम्ही होमिओपॅथीचेच ट्रीटमेंट दिली आम्हाला. पण शेवटी प्रॉपर जे औषध मिळायला पाहिजे होतं ते तुमच्याकडून मिळालं आम्हाला. हो. खूप छान, खूप छान. खरंच खरंच सुरुवातीला मी त्यांच्याशी बोलण्यात आणि आता त्यांच्याशी बोलण्यात खूप फरक आहे. हो. खूप फरक म्हणजे विचार करा म्हणजे असं संपूर्ण शरीर आता ऑक्सिजनच बॉडीला जर मिळत नसेल तर असं म्हणजे ओढून धरल्यासारखं पूर्ण शरीर होतं तिचं. हम्म. आजूबाजूची सगळी लोक बोलतात, तुम्ही राहायला आला तेव्हा कशा होत्या ना आता कशा आहे म्हणून. अरे वा. सगळ्यात सगळ्यांना फरक महत्वाचं दही जाणवतो. खाऊ शकताय. हो हो. नाही नाही आता हो, म्हणजे खाते जेवणात दही सगळं असते. आंबट म्हणजे आता ते बाकीचं आहे. आता थोडस हे प्रॉब्लेम झाला होता म्हणून. अदरवाईज सगळं खायला सगळं कुठलंही म्हणजे अगोदर तर पाणी तर म्हणजे गरमच पित होते. गरम पाण्याशिवाय तिला पिता येत नव्हतं. गार पाणी पिलं म्हणलं की कफ झालाच तिला. अच्छा. दही खायला, ताक प्यायला काही काही प्रॉब्लेम नाही. आता काही त्रास होत नाही, काही अडचण येत नाही किंवा दम लागत नाही, काही नाही. म्हणजे खाण्याच्या बाबतीत अस्थमासाठी जेवढं म्हणजे वर्ज्य होतं, हम्म. ज्या ज्या गोष्टी वर्ज्य होत्या त्या सगळ्या गोष्टीचा ट्राय केला आम्ही. काही एवढ्या थंडीत सुद्धा मी आता सगळी फळं खाते. काही त्रास होत नाही आता अजिबात. नाहीतर अगोदर केळी खाल्ली की कफ व्हायचा. त्यानंतर पुन्हा काय असं आंबट वगैरे असं काय खाल्लं की आता त्रास व्हायचा. थंडीत फळं खात नाही, जरा कमीच खाते. हम्म. पण आता केळी वगैरे सगळं खाते, काही त्रास होत नाही अजिबात. धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच. आय होप की बाकीच्या लोकांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. कारण खूप लोक आहेत की ज्यांना अस्थमाचा त्रास आहे आणि भरमसाठ पैसा ओतला जातोय लिटरली अस्थमाच्या मेडिसिनसाठी. आणि आताच मी एक इंटरव्ह्यू घेतला डायबिटीज. 60 युनिट इन्सुलिन घ्यायची ती व्यक्ती, माझ्याकडे इंटरव्ह्यू आहे त्यांचा. 60 युनिट मॉर्निंग, 60 60 युनिट रात्री. तर त्यांचे आता सगळे माय गॉड. इन्सुलिन बंद होऊन ते आता फक्त गोळ्यांवरती आहेत, पण गोळ्यांवरती कंट्रोलमध्ये. पहिलं 60 युनिट, 120 युनिट घेऊन सुद्धा त्यांची कंट्रोल नव्हती शुगर. तर असं हो. आहे. सो थँक्यू, थँक्यू सो मच. याबद्दल नाही, त्याबद्दल खरंच खरंच तुमचे म्हणजे आभार एवढे मानावेत. जेवढे मानू तेवढे आम्ही कमीच आहेत कमीच ते. आहेत हो, खूप नाही खूप. काय खरं खरं. असं मला हे फक्त काही हा मेसेज बाकीच्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की आपण अस्थमा ह्या म्हणजे लहान मुलांना, अगदी लहान मुलं की जी म्हणजे नाही का 4-5 वर्षांची, एवढा मोठा अस्थमाचा आजार घेऊन ते हो हो. कंटिन्यू असे स्टिरॉइडचे आणि ह्याचे डोसेस घेत चाललेले आहेत. म्हणजे हो खूप हो. विचार करण्याची गोष्ट आहे ही. तर मला त्या लोकांना हेल्प करायचं आहे म्हणून साठी आता तुमच्या ह्या हम्म. नक्की नक्की खूप खूप मोठं कार्य करताय तुम्ही. ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात हे ठीक आहे, पण तुम्ही ह्या अस्थमाच्या लोकांसाठी एवढं मोठं कार्य, आता आम्ही त्याचा स्वतः अनुभव घेतोय. मॅडम तुम्हाला विश्वास बसणार नाही, महिन्याला हिला जवळजवळ 2 ते 2.5 हजाराच्या गोळ्या लागत होत्या. हम्म. महिन्याला 2 ते 2.5 हजाराच्या गोळ्या लागत होत्या. बरोबर. आणि गेली 10 ते 15 वर्ष मी हे करत आलेलो आहे. मग ह्याच्यावरून विचार करा आमच्या मनात तुमच्याबद्दल किती मोठी ह्याची भावना असेल की तुम्ही आमच्यासाठी देवच.
आहात. अरे नाही सर, असं काही नाहीये माझं. आपण म्हणतो ना डॉक्टरांनी एक आता ह्या पेशाला लोक, एक मिनिट, हे वाक्य. हा, आता बोला. हा, जे हा व्हिडिओ पाहणारे जे पेशंट आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या जवळची कोणत्या तरी व्यक्तीला अस्थमा आहे, त्यांच्यासाठी मी नक्की हा म्हणजे विनंती करेन की तुम्ही मॅडमनी जी औषधे दिलेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी घ्यायला सांगितलेले आहेत त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवा आणि एकदा ती औषधं ते सांगतायत त्या पद्धतीनं तेवढ्या वेळेपर्यंत घेऊन बघा. 100% तुम्हाला त्याचा परिणाम हा मिळणारच. कारण आम्ही स्वतः त्यातूनच गेलेलो आहे. फक्त गेली 15 वर्षाचा अस्थमा फक्त 5 ते 6 महिन्यात त्यांनी कंट्रोलमध्ये आणला. सगळे बाहेरची औषधं बंद केलेली आहेत आम्ही यांच्या ट्रीटमेंटमुळं. आणि आता आमचा पेशंट, माझी पत्नी आहे, तिला आता कुठल्याही प्रकारचा दम्याचा त्रास जाणवत नाहीये. तर कृपया सगळ्यांनी फक्त विश्वास ठेवून बघा. मी हे म्हणत नाही की तुम्ही बाकीचं काही करू नका किंवा हे करा. फक्त या बाकीच्या डॉक्टरांवरती किंवा बाकीच्या ह्याच्यावरती जसा तुम्ही विश्वास ठेवून हे करताय, तसंच फक्त या मॅडम जे औषध देत आहेत, जे ट्रीटमेंट करतायत, त्याच्यावरती एकदा विश्वास ठेवा. त्याप्रमाणे एक 5-6 महिने, आता आम्हाला अनुभव तर 5-6 महिन्यातच पूर्णपणे आमचा अस्थमा गेलेला आहे. म्हणून आम्ही हेच रिक्वेस्ट करेन की कमीत कमी ही जी औषध आहेत ती कमीत कमी 6 महिने तर तुम्ही कंटिन्युटीमध्ये करून बघा. तुम्हाला अगदी 10% ते 15% जरी फरक जाणवला तरी तीच औषधं तुम्ही कंटिन्युटीमध्ये पुढे ठेवा. 100% तुम्हाला ह्या औषधांचा रिझल्ट मिळेल. मी सांगू इच्छिते सर, मॅडम अशा हा, पहिल्याच पेशंट आहेत की ज्यांना 6 महिने लागले ट्रीटमेंटला. माझ्या अस्थमाचे हा. सगळे पेशंट 2 ते 3 महिन्यामध्ये क्लिअर होतात. माय गॉड. कारण ह्यांचा म्हणजे अस्थमा इथं खूप जुना होता आणि एक हा खूप 10-12 वर्षांपूर्वीपासूनचा होता. ह्यांचा भुकेचा इश्यू होता, भूक नव्हती लागत वगैरे, हे असे बरेचसे प्रॉब्लेम होते. सो त्यामुळे ह्या बाकीचेही प्रॉब्लेम. गोष्टीला थोडासा प्रोलॉंग झाला, पण ठीक आहे. जे काही झालंय ते खूप छान झालंय, मी असं म्हणेल. आणि येस येस, ये थँक्यू. तुम्ही जे प्रयत्न केलेत त्या ह्याला पूर्ण आणि यश, चांगल्या प्रकारचं यश मिळालं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू सर. ओके. ओके.